അരുക്കു പോലുള്ള നിന്നിൽ അസ്പന്ദമാകണം. അന്നവസ്ത്രാദി മുട്ടാതെ തന്നു രക്ഷിച്ചു ഞങ്ങളെ ധന്യരാക്കുന്ന നീയുന്നു തന്നെ ഞങ്ങൾക്കു തമ്പുരാൻ. ആഴിയും തിരയും കാറ്റും ആഴവും പോലെ ഞങ്ങളും മായയും നിൻ മഹിമയും നീയും ഇന്ന് ഉള്ളിലാകണം. നീയല്ലോ സൃഷ്ടിയും സ്രഷ്ടാവായതും സൃഷ്ടിജാലവും നീയല്ലോ ദൈവമേ സൃഷ്ടിക്കുള്ള സാമഗ്രിയായതും. നീയല്ലോ മായയും മായാവിയും മായാവിനോദനും. നീയല്ലോ മായയെ നീക്കി സായോജ്യം നൽകുമാര്യനും. നീ സത്യം ജ്ഞാനമാനന്ദം നീ തന്നെ വർത്തമാനവും ഭൂതവും ഭാവിയും വേറല്ല ഓതുമൊഴിയും ഓർക്കിൽ നീ. അകവും പുറവും തിങ്ങും മഹിമാവാർന്ന നിൻ പദം പുകഴ്ത്തുന്നു ഞങ്ങളങ്ങോ ഭഗവാനെ. ജയിക്കുക ജയിക്കുക മഹാദേവ ദീനാവന പരായണ. ജയിക്കുക ചിദാനന്ദ ദയാ സിന്ധോ. ജയിക്കുക ആഴമേറും നിൻ മഹസ്സ ആഴിയിൽ ഞങ്ങളാകവേ. ആഴണം വാഴണം നിത്യം വാഴണം आणि प्रॅक्टिसही आम्ही भरपूर केली आणि कार्यक्रम एवढा मोठा होता ना. म्हणजे आम्ही 2-3 महिने करत होतो प्रॅक्टिस. हा म्हणजे कधी कधी व्हायचं, म्हणजे कधी कधी वाटायचं आता करायचं की नाही करायचं, पण मोटिवेट केलं आमच्या कॉर्डिनेटरनी. त्यांनीच आम्हाला जास्त मोटिवेट केलं की तुम्ही करा, तुमचं होणार आहे, तुम्ही करू शकता. आम्हाला वाटायचं होतंय नाही होतंय, कसं आहे काय तिथे कसं ऑर्गनाईज केलं आहे, आम्हाला व्यवस्थित कोऑपरेट करतील की नाही तिथे. पण एकदम छान, आम्हाला खूप आवडलं. नाही बिलकुलच नाही, आम्हाला खूप आवडलं. जिथे असते तिथे थोडी भीती वाटते की गोंधळ होतोय का, व्यवस्थित व्यवस्था होते नाही होते जेवणाची ह्याची. परत आम्ही किती ते करू शकतो, ते प्लॅनिंग कसं आहे ते एकदम प्लॅनिंग इतकं छान वाटलं आम्हाला की आम्ही कधी विसरू शकत नाही तो क्षण आमचा. खूप छान वाटलं आम्हाला. आणि परत काही असलं तर आम्हाला पण सांगा. हो, आम्ही परत पार्टिसिपेट करू. पार्टिसिपेट करने के लिए पूछा था और उन्होंने हमें पार्टिसिपेट करने के लिए पूछा था और हमें बहुत पहले लगा तो हमें स्टेप्स आएंगे नहीं, गाना समझ में नहीं आ रहा था, कुछ प्रॉब्लम हो रहा है. लेकिन धीरे धीरे हम नवंबर से प्रैक्टिस करना हमने चालू किया और इतना अच्छे से आया ना हमें. और अभी लग रहा है कि हम हर साल पार्टिसिपेट करेंगे. हमने सामने से उनको बोल के रखा है कोई प्रोग्राम हो तो हम तो आएंगे. हमारी अनिता दीदी जो है उन्होंने हम लोग को पार्ट करने के लिए बोला, इसके लिए थैंक यू. आपको क्या लगा उधर आने के बाद, चेंबूर में हमारा संस्था में आने के बाद क्या लगा? एक्चुअली
बहुत अच्छा लगा उधर, मतलब ऐसे कभी देखा नहीं, हमारा न्यू एक्सपीरियंस था और हम लोग को बहुत अच्छा लगा, मतलब सेफ्टी वगैरह हाँ, वो हम लोग को पहले सोच रहे थे कि कैसे होगा कैसे नहीं, पर वो सब अच्छा था और हम लोग मतलब खाना वगैरह सब मतलब बाकी ऑकेजन की तरह लगा, और ये बहुत रिलैक्सिंग और हमारा फेस्टिवल बहुत सही था।